लग्न झालेल्या काही मुलींच्या भावांना एक घाणेरडी सवय असते. ती म्हणजे बहिणीच्या आणि तिच्या नवऱ्याच्या भांडणाच्या मध्ये पडण्याची. अरे खरंच तशी गरज असेल, जीवाला काही धोका असेल तर नक्की मध्ये पडा. पण छोटे मोठे वाद झाले की हे बहिणीचे बॉडीगार्ड चालले लगेच गावगुंडासारखे स्वतःच्याच भाऊजीला धमकवायला. अरे लग्न केलंय त्यानं. ते काय तुमच्या बहिणीच्या कॉलेज मधला एखादा टपोरी नाहीये जो तिच्या मागं लागला आणि तुम्ही चालली हिरोगिरी करायला. तुम्ही नाही भांडलात लहानपणी बहिणीशी, मग त्या भांडणामुळं काय बहिणीचा जीवाला धोका निर्माण झाला का तिचा काही छळ झाला? थोडं डोकं वापरा. नवरा बायको आहेत ते. आज भांडतील, उद्या परत जवळ येतील, परवा परत भांडतील, परत गोड होतील. हे चक्र चालू राहतं आणि ह्या चक्रामध्ये मध्ये पडून तुम्ही ते चक्र डिस्टर्ब करताय. आणि मग विनाकारण छोट्या गोष्टी मोठ्या होतात आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. जर बहिणीचा संसार चांगला व्हावा असं वाटत असेल ना, तर एक नियम पाळा. तुमच्या समोर जरी बाचाबाची चालू असली तरी मला कानच नाहीत असं दाखवा. नाहीतर काय होतं, ते भांडून परत एकत्र होतात आणि मधल्या मध्ये तुम्ही वाईट होऊन जाता. होतंय का नाही असं? मग पाळा, नियम पाळा, थोडासा तेवढा विचार करा जरा. लगेच हिरो बनायची लग्न